सांगलीच्या भिवघाटमध्ये द्राक्षासह सगळ्याच पिकांच्या पंचनाम्यांना सध्या सुरुवात होती आहे। भिवघाटच्या आसपासच्या गावांमध्ये झालेल्या गारपिटीनं द्राक्षांच्या सोबतच इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। सरकारने निकष बदलून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सध्या इथल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शासनानं थोडेफार निकष बदलून आम्हाला शासन चांगली म्हणजे भरीव मदत सगळ्यांनी मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे। आत्ताच तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी पाटील मॅडम हे सगळेच येऊन प्लॉटला आमच्या व्हिजिट देऊन आत्ताच एवढ्यात गेले। व्यापाऱ्यांना जसे मदत करतात त्या अनुषंगानं आम्हाला सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी जरा व्हायचं वाढवून मदत करावी। हेक्टरी 4 लाखापर्यंत म्हणजे ज्यांचे द्राक्षे पूर्ण फुटले ती त्यांची हेक्टरी 4 लाख 5 लाखापर्यंत मदत करावी एवढीच आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। कालपासूनच माननीय आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व अधिकारी फील्डवर आहेत, तपासणी करतायत आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी जे काही उपाययोजना करता येतील त्या अनुषंगाने तयारी झालेली आहे। साधारणपणे करंजे, ताड्याचीवाडी, बेनापूर, हिवरे, पळशी या 4-5 गावामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे। हे प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।